नाशिकमधील लक्ष्मी ज्वेलर्स सोने व चांदीचे उत्तम ठिकाण। ताज्या बातम्या बघण्यासाठी स्टार लोक शक्ती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिक महानगरपालिकेने आज आनंदवली समाज मंदिरात थेट बुलडोझर कारवाई करत परिसरात खळबळ उडवून दिली आहे। मात्र ही कारवाई अतिक्रमण हटाव मोहीम होती की राजकीय सूडबुद्धीने करण्यात आलेली कारवाई यावर आता जोरदार वाद पेटला आहे। माजी नगरसेवक संतोष गायकवाड यांनी थेट आरोप करत म्हटलं आहे की नवनिर्वाचित नगरसेवकांनी सूडबुद्धीने ही कारवाई राबवली असून हा अन्याय आम्ही गप्प बसून पाहणार नाही। गायकवाड यांनी लवकरच तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन संपूर्ण प्रकरण उघड करण्याचा इशाराही दिला आहे। कायदा सर्वांसाठी समान की निवडक कारवाई, हा सवाल आता संपूर्ण नाशिककर विचारत आहेत। ब्युरो रिपोर्ट रणजित झापर्डेसह स्टार लोक शक्ती न्यूज नाशिक। भाऊ काय सांगणार, या ठिकाणी आनंदवलीच्या स्मशानभूमीच्या या ठिकाणी मलनिस्सीकरणासाठी त्या ठिकाणी अतिक्रमणची मोहीम झाली, काय सांगाल? अतिशय सूड भावनेने आणि नागरिकांच्या भावनांचा अनादर त्या ठिकाणी झालेला आहे। तसं तर बघितलं गेलं तर प्रशासनाला मी वेळोवेळी अनेक पर्यायी जागा सुचवल्या होत्या, परंतु जशी नाशिक महानगरपालिकेची निवडणूक आवरली तर त्यांनी प्रशासन असतील, जे स्थानिक उमेदवार जे कोणी निवडून आले असतील त्यांनी त्यांचे रंग दाखवायला या ठिकाणी सुरुवात केली आहे। निश्चितपणे जी कारवाई होत आहे त्या ठिकाणी जे जोशी समाज मंदिर नाशिक महानगरपालिकेने वास्तू बांधली होती 1997 साली, आमचे सन्माननीय सुरेश नाना गायकवाड नगरसेवक असतील ती वास्तू बांधण्यात आलेली होती। तेव्हापासून अनेक छोटे मोठे उपक्रम त्या जोशी समाज मंदिरामध्ये होत होते, परंतु प्रशासनाने कुठलंही कोणाचं ऐकून न घेता, कुठल्याही स्थानिक नागरिकांना विचारात न घेता, कुठल्याही माजी नगरसेवकाला विचारात न घेता फक्त लोकभावनेचा अनादर करून त्या ठिकाणी ते मलनिस्सारण केंद्र उभारण्यात येत आहे। तर तत्पूर्वी अनेक 2-4 ठिकाणी पर्यायी जागा असून सुद्धा प्रशासनाने त्या ठिकाणी ते काम करण्याचं ठरवलेलं असून असं एकूण दिसतंय। लोकांचं कुठल्याही प्रकारचं म्हणणं ऐकून घ्यायचं नाही। 2 दिवसांनी त्या ठिकाणी नागरिकांना त्या ठिकाणी राहायचं आहे। जे मलनिस्सारण केंद्र त्या ठिकाणी आपण तयार करतो आहे त्या ठिकाणी लोकांना नागरिकांना त्रास व्हायला नको, ह्याचा देखील आपण कुठेतरी विचार केला पाहिजे। निश्चितपणे नाशिकची गोदावरी ही स्वच्छ राहिली पाहिजे, सुंदर राहिली पाहिजे। येणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती आपली नाशिक नगरी सज्ज झाली पाहिजे, परंतु कुठेतरी काहीतरी काम दाखवायचं आहे, तत्परतेने काहीतरी आम्ही कुठेतरी काम सुरुवात केलेली आहे आणि लोकभावनेचा अनादर करून कोणावर कारवाई करून कुठल्याही समाज मंदिरातून त्या ठिकाणी ते मलनिस्सारण केंद्र उभारण्यात येत आहे। पण तत्पूर्वी अनेक पर्यायी जागा त्या काम करण्यासाठी उपलब्ध होत्या, परंतु त्याच्यावरती प्रशासनाने कानाडोळा केलेला आहे असा मी स्पष्ट आरोप करेन। आणि यामध्ये आमचे स्थानिक जे नगरसेवक निवडून आलेले आहेत त्यांनी देखील कानाडोळा केलेला आहे। त्यांनी देखील त्या ठिकाणी तत्परतेने भूमिका दाखवायला हवी होती आणि लोकभावनेचा आदर करायला हवा होता। या संदर्भात आपण काही उपमुख्यमंत्र्यांना भेटणार का? निश्चितपणे मी सन्माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना भेटणार असून या संदर्भात सर्व माहिती मी वरिष्ठांना देखील देणार आहे। त्या लोकभावनेचा कसा आपल्या नाशिकमध्ये आमच्या भागामध्ये प्रभाग क्रमांक 8 मध्ये लोकभावनेचा अनादर होत आहे आणि विशिष्ट समाजाला टार्गेट करणं हाच एकंदरीत त्या ठिकाणी उद्देश दिसतो आहे।